राहुलला करतो राहुल चहा घे. इथं सुई आहे, इथं शिरा आहे बघा, नाही का? अरे किल्ला धरली एवढा काय शिवी नको असलेली भाषा हे बघा, अरे शिरा आहे का? तिला ते जागा नाही रे. तर सांगा व्हिडिओ मध्ये तिथं शिरा आहे म्हणून तिथं इथं शिरा आहे, ठीक आहे. व्हिडिओ मध्ये तर ह्या शिराला काय होतंय, काय करायचं, डायरेक्ट तुम्ही सुई अशी रगत आहे की नाही अंगात? तर वर उचल बघू मान. हे काढी काढी ओजवळ माझा त्याच्यात जीव नको झाले आणि त्याने घातल्या. नाही, ते बांधल्या मुद्दाम त्याला, ते लय आगावपणा करते. चालूच केलं नाही का शिर दिसते का? इथं आहे बघा. ओके, इकडे द्या. हे घ्या. ऑपरेशन सिंदूर. हे आता सलाईन लावाय. लक्षात आलं? ओके. फास्ट जाते इथे. आता काय केलंय, ह्याच्यामध्ये टाकत असताना कुठल्याही ज्यावेळेस तुम्ही आईव लावता त्यावेळेस ह्या जे काही तुम्ही लावणारं जे काही सलाईन आहे त्या सलाईनमध्ये एकच कुठलं तर औषध टाकायचं, कॉम्बिनेशन टाकायचं नाही शक्यतो. त्याच्यामध्ये टाकलं तर काय टाकू शकता तुम्ही, जनरल टॉनिक टाकता येतं. हे आता टाकलेलं जनरल टॉनिक आहे, त्याला आपण टोनोफॉस्फोन म्हणतोय. नसेल तर तुम्ही निरोक्झिन टाकू शकता. म्हणजे इंजेक्शनवरती लिहिलेलं असतं, तुमची जे इंजेक्शन तुम्ही बॉटल घेताय त्या बॉटलवरती IV और IM हा रूट लिहिलेला असतो. तर त्या रूट बघूनच ते टाकायचं. जर समजा एखाद्या रूटवर फक्त IV लिहिलं असेल तर तुम्हाला ते काय करता येणार नाही, IM टाकता येणार नाही, फक्त IV टाकता येईल. किंवा IM लिहिलं असेल तर फक्त IV लिहिलेलं असतं. म्हणजे IM लिहिलं असेल तर IV टाकायचं नाही आहे. ह्या दोन गोष्टी बाकी प्रकर्षाने पाळायच्या. आणि बऱ्याच वेळा काय होतं की जे तयार मिळतात, आता रेंटोज नावाचं जी सलाईन आहे हे तयार मिळते, लक्षात घ्या. तर तयार मध्ये काही टाकायचं नाही. तयार मध्ये बाकी काही टाकायचं नाही. परवा एकानं असं केलं होतं, आमचा एक मित्र आहे, रेंटोज मध्ये मेलोनेक्स मिक्स केलं, सगळं दही झालं. चल की वर चल गे रे. जरा सलाईन खाली सोड. आता काय करायचं आहे, त्याला अशक्तपणा आहे, बसलेला आहे, त्यामुळे त्याला आपण काय दिलं, टोनोफॉस्फोन आणि मेट्रोजेल दिले. आता देत असताना याला विटकोबॉल द्यायचा आहे. विटकोबॉल विथ व्हिटॅमिन C येतं आहे. विटकोबॉल काय आहे, रक्तवाढीचं इंजेक्शन आहे. हां, तर त्याच्यासोबत व्हिटॅमिन C येतं, प्रतिकारशक्ती असणारं त्याच्यामध्ये येतं. किंवा B कॉम्प्लेक्स सुद्धा येतं बऱ्याच वेळी. तर तिथं आपण त्याला द्यायचं आहे. कुठवलं मग 2 ml वरती नसते. 2 ml वरती नसते. हे घे, दे इंजेक्शन. कंटिन्यू करलायस काय? चालाय थोडं थोडं करलाय. कंटिन्यू नाही, थोडं थोडं वॉश कर. फोटो काढा. अरे तसं कसं दे दे चाल. काय टेक्नॉलॉजी करा. अरे रोंडा रे. झालं ते टोनावर इकडे या पाणी 10 मिनिटात नाही 5 मिनिटात रिझल्ट 5 मिनिटाचे रिझल्ट. आम्हाला अंदाज आहे त्याचा कुठं कुठं अंदाज नाही. हे धर की रे अंडे आता मान काकत धरून आर पार आणशील बघ इकडे एवढंच उठणार 100% उठणार आता याच्या मान काकत धरून इंजेक्शन द्यायला पाहिजे. अँटीबायोटिक आहे. आपण त्याला काय काय दिलं, आता एन्ड्रो दिलं, डेक्झा दिलं. डेक्झा हे काय स्टेरॉइड आहे. आणि विटकोबॉल दिलं रक्तवाढीसाठी.
रक्त कमी असायला म्हणून त्याला आपण रक्त वाढीसाठी काय दिले बी कॉम्प्लेक्स हे दिले विटकोपॉल दिलेलं आहे. तिला काय झालं ते पण सांगा. नाही विकनेस आहे तिला, दुसरा काय विषय नाही तिचा. विकनेस असल्या विकनेस आहे आणि शॉकमध्ये गेले त्यामुळे ती बसलेलं.